राम शिंदे रडीचा डाव खेळून अजित पवारांवर पराजयाचं खापर फोडत आहेत रोहित पवार। राम शिंदे नैराश्यामध्ये आहेत। खूप जास्त पैसा वापरून सुद्धा प्रत्येक घरी जाऊन सुद्धा त्यांचा पराजय झालाय। ते गुप्त कॉन्ट्रॅक्ट म्हणत असतील तर मी अजित पवार, अमित शाह, देवेंद्र फडणवीस, बावनकुळे यांच्यासोबत केलेला आहे। राम शिंदे भाजप कार्यकर्तेच माझ्या मतदारसंघात प्रचाराला आले नाहीत, ते बोलत आहेत ते हास्यास्पद आहे। 2019 ला सुद्धा ते अशाच पद्धतीने बोलत होते आणि खापर तेव्हा त्यांनी विखे पाटील यांच्या डोक्यावर फोडलं होतं। आता त्यांचा प्लॅन आहे रडीचा डाव खेळायचा, अजित पवारांवर खापर फोडायचं आणि मग कुठून तरी मंत्रिपद मिळते का बघायचं। ते काहीही लेवलला जाऊन बोलतायत, मी बारामतीला गेलो असतो तर तुतारीला मत दिलं असतं। मी माझ्या मतदारसंघात होतो त्या दिवशी तिथं गुंडशाही सुरू केली नसती तर मी बारामतीला गेलो असतो। अजित पवारांनी माझ्या मतदारसंघात सभा का घेतली नाही हे मला सांगता येणार नाही, ते बारामतीत गुंतले होते। हार जीत होत असते, त्यांनी त्यांचा पराजय स्वीकारावा। त्यांनी खापर न फोडता लोकशाहीला ताकद दिली पाहिजे। जिथे आमचे उमेदवार पडले त्याविषयी चर्चा केली जाणार आहे। सगळ्या ईव्हीएम मशीन गुजरातच्या आहेत, त्यामुळे लोक निकालावर शंका घेत आहेत। राम शिंदे सर थोडे नैराश्यामध्ये आहेत, डिप्रेशनमध्ये आहेत। खूप मोठा पैसा वापरून सुद्धा, दडपशाही गुंडाशाही करून सुद्धा प्रत्येक गल्लीमध्ये घरापर्यंत पोहोचून सुद्धा मी माझ्या मतदारसंघात नसताना त्यांचा तिथं पराजय झालेला आहे आणि त्या नैराश्यामध्ये ते कुठे बोलतात असं आपल्याला म्हणावं लागेल। आता ते जर फक्त कॉन्ट्रॅक्टबद्दल बोलत असतील तर तसं बघितलं तर मग मी फक्त कॉन्ट्रॅक्ट अजितदादांबरोबर केला आहे, अमित शहांबरोबर केलेला आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर केलेला आहे, बावनकुळे साहेबांबरोबर केलेला आहे की माझ्या मतदारसंघामध्ये प्रचाराला येऊ नका। तर भाजपचेच नेते माझ्या मतदारसंघामध्ये राम शिंदेच्या बाजूने तिथं प्रचाराला आले नाही। नड्डा साहेबांबरोबर तुम्ही वेगळा कॉन्ट्रॅक्ट केला होता की तिथं या, मात्र बोलू नका। म्हणजे आज झालं असं आहे की हे हास्यास्पद आहे। तुम्ही हारल्यानंतर तुम्ही कुठेतरी नैराश्यामध्ये कुठेतरी रडीचं डाव तिथं खेळत आहात। 2019ला सुद्धा तर अशाच पद्धतीने ते बोलले होते पाणी आणि खापर कोणाला देशात फोडलं होतं, विखे पाटील साहेबांवर फोडलं होतं। त्यांना भेट घेऊन काय मिळालं तर मागच्या जागेमध्ये आमदारकी मिळाली। आता त्यांची स्ट्रॅटेजी अशी आहे की आता रडीचं डाव खेळायचा, अजितदादांवर खापर फोडायचं आणि मग कुठेतरी मंत्रिपद मिळतं का काय असे चापत चाचणी तिथं राम शिंदे सर करतात असं आपल्याला म्हणावं लागतं। खरं तर आज काही लेवलला जाऊन बोलतायत। मी जर बारामतीला जाऊन मतदान केलं असतं, माझ्या पत्नीने केलं, माझ्या आईने केलं, माझ्या वडिलांनी केलं। आता मी जर गेलो असतो तर मी तुतारी वाजून माणूस दाबला असतं, चिन्ह थोडी मिनिट घड्याळ दाबलं असतं। आता मी कुठं होतो तर माझ्या मतदारसंघामध्ये जामखेड हा जो तालुका आहे तिथं राम शिंदे सरांनी गुंडांचा वापर केला। तिथं धोका असणारे गुंड प्रचारामध्ये भाजपकडनं प्रचार करत होते। अशा लोकांच्या विरोधात कार्यकर्त्यांच्या बाजूने कार्यकर्त्यांच्या केसाला धक्का लागू नये म्हणून मी मध्यरात्रीपासून मतदान संपुष्ट तिथं उपस्थित होतो आणि मग अशा गुंडाशाही तिथं केली नसती तर मला वेळ मिळाला असता मी बारामतीला गेलो असतो, मतदान केलं असतं, परत इथे येऊन प्रचारामध्ये नाहीतर मतदान होतंय का नाही, काय अडचणी येतात हे बघण्यासाठी आलो असतो। पण गुंडाशाहीच इतक्या मोठ्या प्रमाणात होती, कार्यकर्त्यांच्या हितासाठी लोकशाही टिकावी म्हणून मी माझ्या मतदारसंघामध्ये अडकून बसलो। जेव्हा लोकसभेचं इलेक्शन होतं तेव्हा मोदी साहेब आणि शाह साहेबांनी जिथं जिथं सभा घेतल्या तिथं भाजपला फायदा कमी आणि विरोधकाला जास्त फायदा झाला। आता अजितदादांनी सभा माझ्याकडे का नाही घेतली हे मला तुम्ही सांगता येणार, पण दादा बारामतीतच इतकं गुंतून पडले होते आणि त्यांचे जे उमेदवार आहेत घड्याळाचे त्यांच्या इथं जाऊन प्रचार करण्यासाठी त्यांना जे जावं लागत होतं, इथं त्यांचं घड्याळाकडनं कुणी उभं नव्हतं, भाजपकडनं उभं होतं, ते का नाही आले ते त्यांना तिथं विचारावं लागेल। पण जसं मोदी साहेबांच्या प्रचार सभेमध्ये भाजपला कमी आणि विरोधकाला जसा फायदा झाला तसं सुद्धा इथं कदाचित होऊ शकला असतं। त्यामुळे जे विषय झालेले आहेत त्याच्यावर आता चर्चा करून फायदा काय। हार जीत होत असते, पराजय हा स्वीकारावा लागतो, तो त्यांनी स्वीकारावा।
आणि उगाच कोणाच्या डोक्यावर खापर न फोडता मला असं वाटतं की लोकशाहीला पाचक केलं पाहिजे. पार्टी म्हणून जिथं आमचे उमेदवार पडलेले आहेत तिथं नक्कीच आम्ही विचार करत आहोत. त्या बाबतीत ही बैठक आत्ता आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होईल. त्यात जो कुठला निर्णय घेतला जाईल तो आपल्याला बघावा लागेल. पण आज जर आपण बघितलं नेते कुणी EVM-बद्दल बोलत नाही, पण सामान्य कार्यकर्ते नागरिक मोठ्या प्रमाणात EVM-च्या विरोधात तिथं बोलत आहेत. आता महाराष्ट्रातले प्रोजेक्ट गुजरातला गेले. गुजरातने आपल्याला काय दिलं तर EVM मशीन दिलं. हे सगळ्या मशीन गुजरातच्या आहेत आणि त्याच्यामध्ये अनेक लोक आता शंका घेत आहेत. आत्तासुद्धा दिवसभरामध्ये 20-25 उमेदवारांशी मी बोललो. त्यांचं मत आलं आमच्या गावामध्ये जिथं हक्काचं मतदान आहे, लोकांनी माझ्यासाठी प्रचार केला, तिथे सुद्धा आमचं त्या गावचं बूथ हे मायनस आहे, कसं होऊ शकतं, असे अनेक शंका लोक आता घ्यायला लागले आहेत. पुढच्या काही दिवसामध्ये हे वातावरण अजून EVM-च्या विरोधात तिथं गरम झालेलं आपण सगळ्यांना बघायला मिळतं. 10 उमेदवार आमच्या पक्षाचे जे ट्रम्पेट नावाचं चिन्ह आहे त्याला सामान्य भाषेमध्ये तुतारी दुर्दैवाने म्हटलं जातं. 10 उमेदवार आमचे त्याच्यामध्ये पडलेले आहेत. माझ्या मतदारसंघामध्ये रोहित पवार नावाचा डुप्लिकेट उमेदवार जो उभा होता त्यासमोर सुद्धा हेच चिन्ह होतं. तिथे 3,500 मतं त्यांना तिथं मिळालेली आहेत. त्यामुळे ही जी स्ट्रॅटेजी आहे भाजपची, दुसरं चिन्ह वापरणं हे कुठेतरी थांबलं पाहिजे. राज्य इलेक्शन कमिशननी आमची मागणी मान्य केली, पण राज्य इलेक्शन कमिशनकडे फक्त कुठले इलेक्शन येतात तर लोकल बॉडीचे येतात. म्हणजे नगर परिषद, नगरपंचायत, महानगरपालिका, आमदारकी आणि खासदारकी याला चिन्ह वापरायला द्यायचं का नाही त्याचा हा निर्णय हा केंद्र इलेक्शन कमिशनचा आहे. पण ते काय आपल्या बाबतीत ऐकत नाहीत. आता अजून 4 वर्ष 4.5 वर्षांनी लोकसभेचं जेव्हा इलेक्शन होईल तोपर्यंत आम्ही लढून चिन्ह कसं नाबाद होईल यासाठी आम्ही प्रयत्न करू. पण लोकल बॉडी इलेक्शनमध्ये हे चिन्ह हे वापरलं जाणार नाही एवढा तरी आत्मविश्वास आम्हाला सगळ्यांना आहे. आता BSIची एखादी बैठक असेल, BSIच्या बाबतीत एखादी चर्चा असेल, म्हणून भेटल्या असाव्यात असं आपल्याला म्हणावं लागेल. पण अजूनपर्यंत भेटी नव्हती, मी साहेबांना भेटलो नाही, त्यामुळे पवारसाहेबांनी त्या बाबतीत खुलासा केला नाही, न दुसरा कोणी केलेला आहे. मला या बाबतीत काही बोलता येणार नाही.